होली सिटी पब्लिक स्कूलच्या ऑनलाईन क्लासमध्ये 8वीच्या विद्यार्थ्यांनो तुमचं स्वागत आहे. आपण पाठ 8वा गिर्यारोहणाचा अनुभव हा धडा वाचला की ती मुलं कशी गिर्यारोहणाला गेली होती आणि तिथे त्यांनी जो पूर आला, अकस्मात हाहाकार माजला, ढगफुटी झाली, त्याच्यानंतर त्या मुलांनी म्हणजे ईशान आणि त्याच्या मित्रांनी कसं लोकांना वाचवलं हा या धड्यामध्ये आपण ही गोष्ट बघितलेली आहे. त्याचे आपण आता वाक्प्रचार बघूत. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ हे आपल्याला लिहून घ्यायचे आहेत आणि त्या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. गोडी नसणे, आवड नसणे, नसणे याच्याकडे लक्ष द्यायचे. सहभागी होणे, सामील होणे, वेड लागणे, एखाद्या गोष्टीची आत्यंतिक आवड निर्माण होणे म्हणजे ती गोष्ट खूप आवडणे. साथ घालणे, हाक मारणे, संधी मिळणे, मोका मिळणे म्हणजे चान्स मिळणे, रोमांचित होणे, आनंदाने शहारणे, उत्साहित होणे, प्रफुल्लित होणे, निश्चय करणे, निर्धार करणे, काळजाला घरे पडणे, प्रचंड दुःख होणे. हे सगळे वाक्प्रचार आपल्याला पाठ्यपुस्तकात बघायला मिळतात. हाहाकार माजणे, भयंकर उद्ध्वस्त होणे, मृत्युमुखी पडणे, मरण पावणे, रौद्ररूप धारण करणे, भयानक परिस्थिती निर्माण होणे, अंगावर काटा येणे, खूप भीती वाटणे, भुकेने व्याकुळ होणे, खूप भूक लागणे, वसूल करणे, घेणे, मनमानी करणे, मनाप्रमाणे वागणे, हैराण होणे, त्रासून जाणे, प्रथमोपचार करणे म्हणजे प्राथमिक इलाज करणे, फर्स्ट एड, मलमपट्टी करणे, जखमेवर मलम लावून उपचार करणे, पट्टी लावणे, हाल होणे, वाईट परिस्थिती निर्माण होणे, विचारविनिमय करणे, विचारांचे आदानप्रदान करणे म्हणजे चर्चा करणे, गैरसोय होणे, अडचण होणे, संकेत देणे, इशारा देणे, घिरट्या घालणे, वर गोलगोल फिरणे, प्रशंसा करणे, स्तुती करणे, शिफारस करणे, तारीफ करणे. हे झाले गिर्यारोहणाचा अनुभव या पाठातले वाक्प्रचार, त्यांचे अर्थ याचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. आपला पुढचा पाठ आहे कविता झुळूक. या झुळूकमध्ये जे वाक्प्रचार आलेत ते बघूत आपण. कानोसा घेणे म्हणजे मागोवा घेणे, चाहूल ऐकणे, रमत गमत जाणे, मजेत चालत जाणे, फिरत जाणे, राबणे, खूप कष्ट करणे, पसार होणे, पळून जाणे. हे वाक्प्रचारसुद्धा लिहून त्यांचे अर्थ लिहून वाक्प्रचारांचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. पुढचा पाठ आहे आम्ही हवे आहोत का. याच्यामध्ये लेखिका जेव्हा प्राण्यांच्या इस्पितळात जाते तेव्हा तिला कसा अनुभव येतो मांजरांचा आणि कुत्र्यांचा ते या पाठात आहे. त्याचे वाक्प्रचार आपण बघूत. योग येणे, भेटण्याची योग्य वेळ येणे म्हणजे संधी मिळणे, मनाला भिडणे, मनाला खोलवर पटणे, आवाहन करणे म्हणजे आपले म्हणणे योग्य रीतीने मांडणे, विनंती करणे. आवाहन आणि आव्हान याच्यामध्ये फरक आहे. आवाहन करणे म्हणजे विनंती करणे आणि आव्हान करणे म्हणजे युद्धासाठी पुकारणे. हा याच्यातला फरक आहे. कावरे बावरे होणे, गोंधळून जाणे, हलवून सोडणे, अस्वस्थ करणे, कलकलाट सुरू होणे, कर्कश आरडाओरडा करीत गोंधळ गडबड सुरू होणे, ध्यानात येणे, लक्षात येणे, गजर होणे म्हणजे घोष होणे, सगळ्यांनी एकत्र ओरडणे, लाड करणे, कौतुक करणे, लक्ष वेधून घेणे, नजर विशिष्ट गोष्टीकडे वळवणे, हिसका देणे, जोराने ओढणे, अंगावर तुटून पडणे, जोराचा हल्ला करणे, सर्वांग शहारणे, अंगावर काटा येणे, निभाव लागणे, टिकाव लागणे, तग धरून राहणे. हे वाक्प्रचार आहेत. या वाक्प्रचारांचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. आता वाक्यात उपयोग करताना अंगावर तुटून पडणे. आता हा जर का आपण वाक्प्रचार घेतला तर भांडणामध्ये दोघं जण एकमेकांच्या अंगावर तुटून पडले म्हणजे पडणे. हे जे क्रियावाचक शब्द आहे तर पडले, पडला, पडली या पद्धतीने त्याचा नीट उपयोग करायचा आहे आणि वाक्यात आपण वाक्प्रचार जिथे वापरू त्याला अधोरेखित करायचं आहे.
या पद्धतीने आतापर्यंत जेवढे वाक्प्रचार आपण घेतलेले आहेत या 3 धड्याचे, ते आपल्याला वाक्प्रचार लिहून त्यांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करायचा आहे. मुलांनो, आपण उपयोजित लेखन म्हणजे लेखन कौशल्य प्रकारामधला पत्रलेखन थोडं बघणार आहोत. आपण बघितले पत्रलेखनामध्ये 2 प्रकार असतात, एक अनौपचारिक लेखन आणि औपचारिक लेखन. अनौपचारिक म्हणजे आपण कौटुंबिक पातळीवर म्हणजे आपल्या घरातील मंडळींना जे पत्र लिहितो ते अनौपचारिक पत्र. तर मागणी, तक्रार, विनंती इत्यादी जे पत्र असतात, जे आपण आपल्या अनोळखी व्यक्तींना लिहितो त्यांना औपचारिक पत्र म्हणतात. ते या पत्राचा आपण एक नमुना बघू. हे जे मी पत्र दाखवत आहे हे पत्र आपण लिहून घ्यायचे वहीमध्ये. आपल्या पत्राचा विषय आहे शाळेतील प्रथमोपचार पेटीसाठी म्हणजे फर्स्ट एड बॉक्स. त्यासाठी साहित्याची मागणी करणारे पत्र औषध सेवा दुकानांच्या संचालकास लिहा. पत्र लिहिण्याची पद्धत पहा. समासापासून लिहायचे. दिनांक 5 जुलै. जुलै म्हणजे हे अक्षरात लिहायचं आहे, अंकात नाही. प्रतीची वेलांटी पहिली. स्वल्पविराम. माननीय संचालक औषध सेवा गोदावरी रस्ता नाशिक. एक ओळ सोडली आहे मध्ये. विषय प्रथमोपचार पेटीसाठी साहित्य मागणी करण्याबाबत. एक ओळ सोडून पुन्हा माननीय महोदय. सप्रेम नमस्कार विनंती विशेष लिहिलं तरी ठीक आहे, नाही लिहिलं तरी चालतं. शाळेतील प्रथमोपचार पेटीसाठी दरवर्षी आपल्या औषध सेवा दुकानातून साहित्याची मागणी करण्यात येते. याही वर्षी काही साहित्यांची आवश्यकता आहे. शाळेचे नवीन वर्ष सुरू होत आहे. कृपया पुढील यादीनुसार साहित्य लवकर पाठवण्याची व्यवस्था करावी. पावसाचे दिवस असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. साहित्याचे बिल सोबत पाठवावे. यादी सोबत जोडत आहे. आता इथे यादी. वस्तू संख्या. वस्तू कोणकोणत्या आहेत आणि त्यांची संख्या काय. थर्मामीटर किती पाहिजे, बँडेज किती पाहिजे ते सगळं. हे पत्र मी माननीय मुख्याध्यापकांच्या अनुमतीने लिहित आहे, कारण मी विद्यार्थी प्रतिनिधी, मी माझ्या घरासाठी मागवत नाही. आपला कृपाभिलाषी अबक विद्यार्थी प्रतिनिधी नूतन विद्यालय मल्हारनगर कावेरी रस्ता नाशिक. सगळं समासाला लागून आहे. या पद्धतीने आपल्याला पत्र लिहून घ्यायचे. पुढच्या वेळेला जेव्हा पत्राचा विषय देईन तेव्हा पुन्हा आपल्याला पत्र लिहिता आलं पाहिजे. पत्राचा हाच प्रकार आहे की समासाला लागून लिहायचं आहे. आणि हे मागणी पत्र आहे, वरती मागणी पत्र म्हणून लिहायचं आणि असं पत्राला लेखनाला सुरुवात करायची. तुम्ही अभ्यास करत असाल अशी आशा करते.